नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आलेला आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे तो आहे विपणन ग्रामसभेमध्ये आपल्या ज्या थीम आपल्याला निवडायचे आहेत। पंचायत लेवलवर ज्या 15 वित्त आयोगाचा आराखडा असतो त्या आराखडा ऑनलाईन अपलोड करण्यासाठी काही महत्त्वाच्या पूर्वतयाऱ्याच करायच्या असतात। त्या पूर्वतयारीमध्ये विपणन ग्रामसभेमध्ये थीम निवड करणे ह्यासुद्धा महत्त्वाची पूर्वतयारी आहे। तर ही पूर्वतयारी करण्यासाठी आज आपण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण विपणन ग्रामसभेमध्ये थीम कशी निवडायची ही आज पूर्णच्या पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार। असाच विपणन ग्रामसभेवर किंवा थीम निवडण्याबाबतचा व्हिडिओ मागच्या वर्षीसुद्धा आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता। तो अपलोड केलेला व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता। तो सुद्धा तुमच्या 15 वित्त आयोगाचा आराखडा अपलोड करताना खूप महत्त्वाचा असणार आहे आणि मदतसुद्धा त्याची तुम्हाला होणार आहे। परंतु कोणतंही काम करत असताना जसं 15 वित्त आयोगाचा आपण आराखडा ऑनलाईन अपलोड करत आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला चालू वर्षात काही बदल होत असतात, ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघून घेणार आहोत। आजच्या या वर्षीच्या आपल्याला आराखडा अपलोड करताना नवीन काय बदल झालेले आहेत ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि विपणन ग्रामसभेमध्ये थीम निवड करत असताना आणखी काही बदल आलेले आहेत की मागच्या वर्षीसारखेच थीम निवडून आपल्याला जे रेव्होल्यूशन आहे, जो आपला ठराव आहे ग्रामसभेचा, तो याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण अपलोड केला होता तो जसाचा तसाच अपलोड करायचा आहे किंवा आणखी काही माहिती याच्यामध्ये बदल झालेली आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, सुरू करू आजचा व्हिडिओ। ग्रामसभा जी आहे आपली विपणन ग्रामसभेचं माहिती भरणे आणि आपली थीम निवड करणे हा महत्त्वाचा व्हिडिओ आजच्या दिवशी आपण या व्हिडिओवर बघत आहोत। तर सुरू करू आजचा व्हिडिओ। तत्पूर्वी तुम्ही जर हा यूट्यूब चॅनल जे आहे आपलं ते सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये टाका। प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला या वर्षी व्हिडिओ मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन आणि मलासुद्धा काही अडचणी येत असतात, त्या कारणाने मी व्हिडिओ बनवण्यास किंवा व्हिडिओ अपलोड करण्यास उशीर होऊ शकतो। तर प्रत्येकाने ते समजून घ्यायचं आहे। तर सुरू करू आजचा व्हिडिओ। चला तर मग आपल्या आजच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर प्रत्येकाने मी सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप करायचं आहे, ठीक आहे। प्रत्येकाने meetingonline.gov.in ही लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला गुगलवर जायचं आहे। meetingonline.in वर जाऊन सरळी आपल्या याच्यावर स्क्रीनवर आपल्याला ते वेबसाईट दिसेल। तर चला तर जाऊ आपल्या स्क्रीनवर। आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपल्यासमोर इथं लॉग इनचं वर ऑप्शन दिलेलं आहे, ठीक आहे। तर लॉग इनचं ऑप्शनसुद्धा आपण लॉग इनचं ऑप्शन वर दिलेलं आहे, ठीक आहे। लॉग इनवर जायचं आहे। लॉग इनवर गेल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन ऑप्शन इथं शो होईल। लॉग इनचं जे ID आणि पासवर्ड आहे, युजरनेम आणि पासवर्ड आहे, तो आहे आपल्या ग्राम स्वराजचा ॲडमिनचा ID आणि पासवर्ड, ठीक आहे। इथं युजर ID टाकायचा आहे, इथं पासवर्ड टाकायचा आहे, इथं युजर ID टाकायचा आहे, इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं कॅप्चा टाकायचा आहे। इथं कॅप्चा टाकून घेतो मी, तुम्हीसुद्धा कॅप्चा टाकून घ्या आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं विपणन ग्रामसभेचं होम पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता, ठीक आहे। आता मागच्या वर्षीचा ज्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना माहीत आहे की आपल्याला विपणन ग्रामसभेमध्ये जास्त काही अशी माहिती भरायची नसते। फक्त आपल्याला थीम निवडायची आणि थीम निवडून ते जो ठराव आहे तो अपलोड करायचा आणि नॉर्मली ठराव अपलोड केल्यानंतर आपण ग्राम स्वराजमध्ये चालू वर्षाचा म्हणजेच येणारा 24-25चा आराखडा तो आपण याच्यामध्ये अपलोड करू शकू, ठीक आहे। 23-24 सध्या चालू आहे, पुढचा वर्षीचा आराखडा आपल्याला बनवायचा आहे आणि तो जो आराखडा आहे तो 24-25 जाणार, ठीक आहे। AKM सेलिब्रेशनमध्ये जायचं आहे। त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की तुमचं फायनान्शियल इयर निवडायचं आहे या वर्षीचं, ठीक आहे। 23-24 प्रत्येकाला इथं बघून घ्यायचं आहे की 23-24च येते, 24-24 निवडून घ्यायचं आणि इथं सेव्हवर क्लिक करायचं, ठीक आहे। सेव्हवर क्लिक करायचं किंवा खाली इथं तुमची माहिती येते। माझ्या इथं सेव्ह आलेलं आहे, तुम्ही स्वतः बघू शकता की तुमच्याकडे सेव्ह येते की खाली माहिती येते, ठीक आहे। तर तुम्ही बघून घ्या। इथं थोडासा नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असल्या कारणानं खालची जी माहिती आहे ती शो झाली नाही, म्हणून हे सेव्ह जे आहे हे वर शो झालेलं आहे, ठीक आहे। प्रत्येकाचं वर्ष निवडल्यानंतर थांबायचं आहे। जर नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असला किंवा सर्व्हर डाऊन असलं तर खालची माहिती शो होत नाही, ठीक आहे। तर आपल्याला काय करून घ्यायचं आहे आता की आपलं इथं फायनान्शियल इयर निवडलेलं आहे, त्याच्यानंतर पंचायत मीटिंग डेट टाकायची आहे, ठीक आहे। जे तुमची ग्रामसभेची मीटिंग होती त्या मीटिंगची तारीख, ज्याच्यामध्ये तुम्ही थीम निवडले त्याची तारीख इथं टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतचा स्थापना दिवस तुम्हाला माहीत आहे का,
जर असल्यास तिथं हो करा, त्याची तारीख टाकायची आहे. नसल्यास तिथं नाही केलं तरी काही हरकत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर जे थीम आपल्याला निवडायचे आहेत ते ग्रामसभेमध्ये तुम्ही शो केलेले आहेत काय, सांगितलेले आहेत काय, तर हो. त्याच्यानंतर इथं बघा तुम्ही की थीम जे आहे त्याच्यापैकी मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 2, ठीक आहे. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 थीम तुम्हाला निवडायचे आहेत. त्याच्यामध्ये येस करायचं. येस केल्यानंतर इथं बघू शकता थीम्स जे आहेत ते 9 थीम आपल्याला इथं शो झालेले आहे. या थीम कशा प्रकारच्या आहेत, थीममध्ये कोणते कोणते कामं आहेत, याचे सर्व व्हिडिओ जे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर मागच्या वर्षी आपण अपलोड केलेले आहेत. ते आपण याच्यामध्ये बघून त्याची पूर्ण माहिती घेऊ शकता, ठीक आहे. तुम्हाला ज्या थीम ग्रामसेवकांनी सांगितलेल्या आहेत किंवा ग्रामसेवक जर हा व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या कोणत्या थीम आहेत त्या याच्यामध्ये निवडायच्या आहेत. जास्तीत जास्त 2 आणि कमीत कमी 1 निवडायची, ठीक आहे. मिनिमम नॉर्मली मी एक्झाम्पल म्हणून एक थीम निवडतो, ठीक आहे. आपण समजा 4 नंबरची थीम जर निवडली, ठीक आहे, तर इथं म्हणजे वॉटर सफिशियंट विलेजची आपण थीम निवडलेली आहे. त्याच्यानंतर त्याचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे, संकल्प टेकन करायचा आहे. त्यासाठी येस करायचा आहे. येस केल्यानंतर इथं संकल्प ज्या अंडर कव्हरेज करत आहे तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं आहे 1 नंबरवर, ठीक आहे, कोणताही बिन. आणि संकल्प आपल्याला निवडून जाईल. जसं क्लीन वॉटर अँड सॅनिटेशनचा तुमचा संकल्प आहे तर तुम्ही तेच इथं टाकू शकता, ठीक आहे. क्लीन वॉटर किंवा जो तुमचा संकल्प असेल तो संकल्प तुम्ही इथं लिहू शकता. हे एक्झाम्पल म्हणून मी इथं टाकलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली ऑप्शन बघा तुम्हाला इथं तुमच्या ग्रामपंचायतला वेबसाईट आहे का, यस असेल तर यस करा, नाही असेल तर नो केली तरी चालते. त्याच्यानंतर 2 नंबरला तुमच्या ग्रामपंचायतच्या भवनमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे का, यस असेल तर यस करा, नो असेल तर नो केलं तरी चालते, काही हरकत नाही, ठीक आहे. मेन प्रॉब्लेम आहे हा थीम निवडण्याचा. इथं मिनिमम 1, ठीक आहे. हे जर पॉईंट काढून घेतला तुम्हाला इथं वर मेसेज येते प्लीज, ठीक आहे. याची थीम कमीत कमी 1 निवडायची आहे. किती निवडायचे आहेत आपल्याला थीम, कमीत कमी 1 थीम निवडायची आहे, तरच हा आपला जो संकल्प आहे हा इथं सेव्ह होतो, ठीक आहे. इथं थीम निवडून घ्यायची आहे 1 नंबरची. त्याच्यानंतर त्याचाच संकल्प निवडायचा आणि त्यालाच कव्हरेज करायचं आहे, ठीक आहे. कोणत्याही 2 थीम जास्तीत जास्त तुम्ही निवडू शकता आणि कमीत कमी 1 थीम निवडू शकता, ठीक आहे. तर थीम निवडत असताना तुम्हाला इथं आपण बघू शकतो की बऱ्याच वेळेस काय होते की जे थीम आपल्याला निवडायचे आहेत त्या थीमनुसारच आपल्याला आराखड्यामध्ये कामे घ्यायची आहेत. त्याच्यामुळे थीम निवडताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे, ठीक आहे. प्रत्येकाने थीम निवडताना चांगली काळजी घ्यायची आहे, कारण की त्या थीम वाईजच 50% आपल्याला कामं जे आहेत ते थीम वाईज आराखड्यामध्ये घ्यायचे आहेत. त्याच्याशिवाय तुमचा आराखडा अपलोड होणार नाही, फायनली सबमिट होणार नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये मी हे थीम कशी निवडायची हे इथं माहिती मी सांगितलेली आहे. खाली सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला एक आराखडाचा जो ह्या ग्रामसभेचा जो ठराव आहे तो शो होईल. तो PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे, त्याची प्रिंट करायची. प्रिंट करून सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या सही त्याच्यावर घ्यायची आहे आणि सही केलेला कागद याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे, म्हणजे ठराव याच्यात तुम्हाला अपलोड करायचा आहे. तरच तुमचा आराखडा जो आहे तो याच्यामध्ये ग्राम स्वराजमध्ये तुम्हाला ऑनलाईन अपलोड करता येईल. अन्यथा तुम्हाला ॲक्टिव्हिटीसुद्धा त्याच्यामध्ये शो होणार नाही आणि तुम्हाला कोणताच प्रकारचा ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये एंटर करता येणार नाही, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेससाठी जे फॅसिलिटर असतात ज्याचं फीडबॅक आपल्याला भरायचा असतो ते फीडबॅक भरतील आणि त्याच्यानंतर तुमची ती ॲक्टिव्हिटी ऑनलाईन करण्यासाठी तुमच्या ग्राम स्वराजमध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटी सुरू होईल. अशी सर्व प्रोसेस या ग्राम स्वराजची आहे. आणि आपण इथं विवरण ग्रामसभेचा जो ठराव आहे तो इथं क्लिअर केलेला आहे, तुमची थीम निवडलेली आहे आणि इथं आपल्याला सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे आपण इथं सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. आता ठराव सेव्ह केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की पुढची प्रोसेस आहे सेव्हची. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तो PDF डाउनलोड करायचा आहे, साईन घ्यायची आहे आणि याच्यामध्ये अपलोड करायचा आहे. चला, याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये काही करायचं नाही. त्याच्यानंतर आपण इथं बघून घेऊ शकतो की सर्व माहिती आपली भरून झालेली आहे. त्याच्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे. सेव्हवर क्लिक केल्यानंतर आपली जी थीम आहे गावाची ती सेव्ह व्हायला पाहिजे, परंतु आपल्या नेटवर्क प्रॉब्लेमच्यानं सीझन जे आहे एक्सपायर झालेलं आहे. परत लॉग इन करायचं आहे. परत लॉग इन करून सर्व माहिती परत भरायची आहे, ठीक आहे. जर तुमच्या नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम असेल तर माहिती सेव्ह होणार नाही आणि तुमची ग्रामसभा जी आहे ती शेड्यूल होणार नाही. त्याच्यामुळे कसं आहे की तुमची ग्रामसभा जर शेड्यूल झाली नाही, इथं बघा हा मेनूमध्ये जर तुमचे कोणतेच ऑप्शन येत नसतील तर तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे, ठीक आहे. प्रत्येकाने हे समजून घ्यायचं आहे. साईटमध्ये थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, त्या कारणानं साईट जी आहे ती स्लो चालू शकते किंवा तुमची जे मेनू आहे हा जर दिसत नसेल तर इथं तुम्ही इयर जरी निवडलं, जसं सुरुवातीला आपण आलं होतं की डायरेक्ट सेव्हचं ऑप्शन येते इथं, तर इयर जरी निवडलं तरी ते शो होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लॉगआउट करायचं आहे आणि परत लॉग इन करायचं आहे आणि परत लॉग इन करून ते सगळं शेड्यूल करायचं आहे, ठीक आहे. तर आपण आता हे शेड्यूल जे आहे ते लॉग इन करून शेड्यूल करू आणि सेव्ह करू. अशा प्रकारे आपला डाटा जो आहे तो
सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. ठीक आहे. हे भरल्यानंतर इथं बघा तुम्ही बघू शकता डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं बघा ग्रामसभा रिव्होल्यूशनवर जायचं आहे. त्याच्यामध्ये आपले जे थीम आहे ते थीम निवडलेली आहे. ते थीम निवडल्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये पाहिजे, हिंदीमध्ये पाहिजे, तेलुगूमध्ये पाहिजे, बांगलामध्ये पाहिजे, कन्नडा पाहिजे, आसामी पाहिजे, सगळ्या लँग्वेज तुमच्यासोबत ऑप्शन आहेत. तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर इंग्लिशमध्ये निवडू शकता किंवा हिंदीमध्ये पाहिजे असेल तर हिंदीमध्ये निवडू शकता. ठीक आहे. जे असेल ते. त्याच्यानंतर इथं बघा खाली डाउनलोड फॉर PDF ऑप्शन आहे. इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर ते तुमची जे प्रिंट आहे ते प्रिंट तुम्हाला इथं मी नॉर्मली PDF सेव्ह करून ठेवत आहो. तुम्ही डायरेक्टली प्रिंट केल्यानंतरसुद्धा तुम्ही डायरेक्ट अपलोड प्रिंट करून साईन घेतल्यानंतरच अपलोड करायची आहे, तशी अपलोड करायची नाही. ठीक आहे. इथं ग्रामसेवकांची साईन घेतल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला PDF अपलोड करायची आहे. ठीक आहे. PDF अपलोड करत असताना आता साईन होत आहे. साईन झाल्यानंतर इथं टिक करायचं आहे. आय हॅव डाउनलोड द ग्रामसभा रिव्होल्यूशन फॉर द वेबसाईट. ठीक आहे. या वेबसाईटवरून आपण ग्रामसभा डाउनलोड केलेली आहे. ती साईन घेतलेली आहे. साईन घेतल्यानंतर इथं तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. ठीक आहे. आमच्या ग्रामसभेचा जो संकल्प आहे तो साईन झालेला आहे. तो स्कॅन केलेला आहे. स्कॅन केल्यानंतर इथं चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही डेस्कटॉपवर जाऊन तुमचं जिथं तुम्ही फाईल सेव्ह केलेली असेल ते तुम्हाला घ्यायचे आहे. ठीक आहे. सांगळूत संकल्प. इथं बघा सांगळूत संकल्प जो आहे तो आपण याच्यात टाकलेला आहे आणि इथं आपल्याला नॉर्मली सेव्ह करायचा आहे. सेव्ह करायच्या आधी तुम्हाला विचारेल ॲज यू फायनल करायचं आहे का, तर फायनल करून घ्यायचं आहे. येस करायचं आहे. ठीक आहे. नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम चालू आहे साईटमध्ये. सीझन एक्सपायर झालेला आहे. परत लॉग इन करून आपण एकदा परत तुम्हाला इथं मी करून दाखवणार आहे. ठीक आहे. चांगली प्रॅक्टिस तुमची नक्कीच होत असणार, कारण की आपले जे साईट आहे ते साईट थोडीशी आज आपल्याला साथ देत नाही आहे. ठीक आहे. तर इथं बघू शकता तुम्ही ग्रामसभा रिव्होल्यूशनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 23-24 निवडायचं आहे. हिंदी घ्यायचं आहे. जे तुमची घ्यायची होती ते डाउनलोड फॉर PDF करायचं आहे. ठीक आहे. डाउनलोड PDF ऑलरेडी केलेली आहे आपण. आय हॅववर क्लिक करायचं आहे. चूज फाईलवर जायचं आहे. इथं सांगळूत संकल्प, त्याच्यानंतर सेव्ह माहिती सेव्ह केल्यानंतर यू वॉन्ट टू सेव्ह सक्सेसफुली व्हायला पाहिजे. आता तर सीझन एक्सपायर दाखवत आहे. ठीक आहे. तर हा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, साईटचा प्रॉब्लेम आहे. नक्कीच काही टेन्शन घ्यायचं नाही. परत लॉग इन करून आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. परत एकदा आपण करून बघू. इथं बघू शकता आपला संकल्प जो आहे तो सुद्धा डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. ठीक आहे. आपले जे विवरण ग्रामसभेचा जो संकल्प होता तो सुद्धा तिथं आपला अपलोड झालेला आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. इथं ओके करायचा. आता तुम्ही बघू शकता तुमचा जो विवरण ग्रामसभेचा जो आता आपण संकल्प ऑनलाईन केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे अपलोड केलेला आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर या स्क्रीनला आपल्याला लॉगआउट करायचं आहे. लॉगआउट केल्यानंतर त्याचा आता रिपोर्ट बघणार आहोत आपण. सर्वांना महत्त्वाचं हे आहे की प्रत्येकाला वाटते की आपला रिपोर्ट आपण केलेलं काम कसं शो होते. ठीक आहे. इथं बघा रिपोर्ट्सवर जायचं आहे. मीटिंग शेड्यूलमध्ये जायचं आहे. तुमची जी मीटिंग आहे ती शेड्यूल केली किंवा नाही ते बघण्यासाठी तुम्हाला इथं चेक करता येईल. ठीक आहे. इथं फायनान्शियल इयर 23-24 निवडलेलं आहेच. ठीक आहे. तर त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आता की इथं महाराष्ट्र, इथं तुमचं जे ग्रामपंचायत असेल ते ग्रामपंचायत निवडायची आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे. ठीक आहे. आणि इथं त्या जिल्ह्यामध्ये तुमचे जे गावं आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. हे जे हा जो रिपोर्ट आहे हा तुमच्या गावाचा रिपोर्ट आहे, जे गावं तुमचे मीटिंग शेड्यूल झालेले आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचं गाव बघून घ्यायचं. जर तुमचं गाव मीटिंग शेड्यूल झालेलं असेल तर नक्कीच ते गाव तुमचं याच्यामध्ये शो होईल. ठीक आहे. आणि दुसरा एक रिपोर्ट आहे ग्रामसभा शेड्यूल फॉर GPDP जर तुमची ग्रामसभा शेड्यूल झालेली असेल तर तो सुद्धा तुम्ही रिमोट याच्यामध्ये बघू शकता. तो जायचा आहे तुम्हाला महाराष्ट्र घ्यायचा आहे. महाराष्ट्र घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. ठीक आहे. आणि जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर तुमची इथं गाव दिसेल. याच्यामध्ये गाव तुम्ही बघू शकता. तुमचं गाव जर असेल तर तुमचीच मीटिंग शेड्यूल झालेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर हे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओची नक्कीच तुम्ही त्यासाठी मला कमेंट करा. नक्कीच तुम्ही वाट बघाल असं मला वाटत आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.